सन 2025 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. अनेक भागात पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि नियोजन पावसात वाहून गेले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सुमारे 31,000 कोटी रुपयांची मदत पॅकेज जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं होतं. या पॅकेजमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत प्रति हेक्टर 17,500 रुपये मदत दिली जाईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात ही भरपाई सरळ पद्धतीने मिळणार नसून ती महसूल मंडळानिहाय पीक कापणी प्रयोगातून निश्चित होणाऱ्या सरासरी उत्पादनावर अवलंबून राहणार आहे. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांपैकी सुमारे 90% शेतकरी हे सोयाबीन उत्पादक आहेत. खरीप हंगामात पावसाने सोयाबीन पिकाला मोठा फटका दिला. सध्या राज्यातील महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले असून आतापर्यंत 82% मंडळामधील प्रयोगांचे उत्पादनाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत. उर्वरित 18% महसूल मंडळामधील माहिती 20 मार्च 2026 पर्यंत मिळणार होती. सर्व आकडेवारी जमा झाल्यानंतरच विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची गणना केली जाणार आहे. फेब्रुवारीपर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप पैसे आलेले नाहीत. मार्च अखेरीस शेतकऱ्यांना हे पैसे मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तोपर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार असून सरकारच्या पॅकेजमधून प्रत्यक्ष किती दिलासा मिळतो याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आम्ही मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे आम्ही देणार आहोत. मित्रांनो, आता हेक्टरी 17,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. याबाबत तुम्हाला काय वाटते खाली कमेंट करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.